औचित्यवाडी. काय करताय मोबाईल मध्ये आणि काय बघायला लागलाय तुम्ही? अरे ते सुगंधाचे रील पाहतोय. त्यांच्याच फक्त रील्स बघत जावा. आपण स्वतः काय करायचं नका ठरवू. काय करायचं आता? रील नको बघू मग आता उन्हात आणायची तर काय करू? अहो तुम्हाला माहितीये का त्या सुगंधाताई किती कमवत्यात ह्या रील्स मधनं? काय सांगतोय? हा अहो कुठं जर कार्यक्रमाला गेल्या का 25-25, 30-30 हजार रुपये पैसे घेतात त्या. सुपारी तिने काही सांगितलं नाही राव मला एवढ्या दिवसाचं पैसे घेते म्हणून. असं कोण सांगत नसतं पैसे कमवायला लागल्यावर. व्हायला लय गुपरी राव ती. मला एखादी म्हणली असती तुम्ही बनवा रील तर बनील नसती होय. कशाला त्यांच्या बरोबर बनवायचे? तुम्हाला काय बायको नाही का? आता मी काय सांगते ते ऐका. आपण काय करू, असे रील्स बनवू, त्याच्यातनं पैसे कमवू. तुम्हाला काम करायची काहीच गरज नाही. नुसते आपण रील्स बनवायच्या, मस्त मस्त रील्स बनवून टाकायच्या. मग तिथं आपल्याला पैसे चालू होत्यात. मग लोक आपल्याला उद्घाटनाला बोलवतील, आपल्याला उद्घाटनाला बोलवतील. मग आपल्याला पण सुपाऱ्या मिळतील 30-30, 40-40 हजाराच्या. आपण असं फेमस होऊ. तो रात्री कमी नाही सांगितलं मग सकाळ गेलो असतो आपण रील काढायला. हा काढू ना, आता काही वेळ गेलेला नाही. पण त्या सुगंधाताईला म्हणू नका काही. तिला काय आलं म्हणे जळण आपल्या दोघांवर. आता आपला जोडा कसा एकदम म्हणजे गोड असा. आपण किती प्रेमाने राहतो. लय फेमस झालं पाहिजे आपण. मग आपल्याला प्रेक्षकांनी पण प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आपण अख्ख्या जगात फेमस झालं पाहिजे. मग आपल्याला पैसे पण मिळतात. पण काय कोणत्या गाण्यावर बनायचे बरं आता आपण दोघांनी? अहो ते हे नाही का आपलं काय होते शोले पिक्चर. हा वेगळं काहीतरी सुगंधापेक्षा वेगळं काहीतरी बनवायचं. खतरनाक. त्यातलं ते गाणं कोणतं गाणं आहे की? अहो ते धर्मेंद्राचं गाणं नाही वे. मार दिया जाय या छोड़ दिया जाय बोल तेरे साथ क्या किया जाय. आपण जरा हटके काहीतरी बनवू. तेच आता 65 झाले. जरा जगा वेगळं बनवू ना. हा धर्मेंद्रचं गाणं होय. हा तरी लोक मला म्हणायचे तू धर्मेंद्र सारखा दिसतोय लहानपणापासून. हा धर्मेंद्र सारखं उंदरासारखं तोंड आहे तुमचं आणि म्हणे मी धर्मेंद्र सारखं दिसतो. आता तर चांगली बोलत होती लगेच आता अपमान करायला लागली होय माझा. मग गोड बोलायला लागले की लगेच स्वतःला कौतुकच करून घ्यायचं का? स्वतःच कौतुक करून घ्यायचं. लोकांनी बी म्हणलं पाहिजे, मला बी वाटलं पाहिजे ना. हा तुला या मालिनी सारखी दिसती तेव्हा लागली सांगायला मला. राहू द्या बरं. चला ना रील्स बनवू ना आपण. हा तू विसरूनच देतो. तुम्हाला तर काय पैशाचं वेडच नाही. सगळं मी शिकवायचं तुम्हाला. पैसा कसा कमवायचा आणि जरा रील्स मध्ये चांगली ऍक्टिंग करा. तू म्हणशील ना तशी ऍक्टिंग करी. हा जसं हे नखरे करता ना तसं तिथं बी करा. ओरिजिनल करावं लागत तिथं. हा ओरिजिनलच करायचं असतंय. चला तुम्हाला दाखवते मी. अहो घ्या ना डायलॉग मी सांगितलाय तो. घेतो. हा पारू इस कुत्र्या के सामने मत नाचना. आता पारू कुठनं आली, कुत्र्या कुठनं आला तसं आहे का ते? मग ए बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. घ्या ना तसा डायलॉग. आला ते मला कठीणच जाईन काय ना आता. पारू म्हणा ए बसंती. वसंती. अहो वसंती नाही बसंती आहे. एक धड येत नाही तुम्हाला. कर बतुरी. नाही हा करा मी सांगते तसं करा. करताना देते राव डोक्याला. डोक्याच्या नाड्या तोडी ती तू. कुठनं पदरी पडलंय. सांग काय म्हणायचं. सांग काय म्हणायचं. हा सांगते. ए बसंती. वसंती. अहो वसंती नाही बसंती नाही का आता ना डोक्यातच घालीन. डोकं का खोकं. मी पोरगी असून मला येत आणि तुम्हाला येत नाही. हा आता घेतो. आता पोरासारखं होतो. सांग. हा हो जरा थोडस. हा बसंती. वसंती. कुत्तों के सामने मत नाचना. कुत्तों के सामने मत नाचना. आणि ना एक अजून डायलॉग घ्या. ओय सोबो उठा ले बंदूक और लगा दे निशाना इस कुत्ते पे. कुत्र्या का म्हणती मला. अहो तो डायलॉग आहे आणि कुत्र्याला कुत्रच म्हणणार. म्हणजे कुत्रा नाही तुम्हाला नाही काय बोलले मी. कुत्रा बित्र म्हणायचं असलं तर जाऊ दे. प्रेमाने काढायची रील काढायची. तो डायलॉग आहे तसा. डॉलॉग नाही डायलॉग. हा लय सिटीतल्या भाषा नको आणू. बोलायला लागले. आता सांग. और लगा दे निशाना इस कुत्ते पे.
अगा काही खरं नाही आता. हातात काठी आणि जाल्याला पार दाव्याने बांधलंय. हे रुपाली काय आता सोडित नाही भाऊ जाल्याला. गावात सांगावं लागन, वाचावं लागन त्याला. जाल्या कसा वाटला डायलॉग? मग मित्राचा जीव जाईल भाऊच्या आईला. कोणाला सांगू मी आता, मलाच काही समजा आता. अवघड झालं. हो शामराव, काय झालं एवढं काय तनतन करत चाललंय? डेपुटीकडे चाललोय मी. का बरं? आपलं झालं नाही का, आणि त्याची ती बायको ती रुपाई, त्याला आहे ना असं झाडाला बांधलंय आणि कुत्र्यावणी आणती काठीनी. अय्यो राहिली ती जीव जाईल. चला बरं बघू द्या बरं. चला अगं आधी डेपुटीला जाऊन घेऊन येऊ ना. डिपुटीला जाऊन घेऊन यायचं. मग बघून आलो असं. चला ना. चल बरं तू पटके. पाहिलं का तू ते झाडाला बघ कसं बांधलंय, आणि ती बघ काठीने कशी हाणून राहील त्याला. ना हो कशी हानती बघा ना. काय डेंजर आहे हो याची बायको. आणि तुम्ही म्हणता का हा जालाच दारू पिऊन येतो. कशाचा? ही एवढी डेंजर आहे. नुसती त्याला एखाद्या कुत्र्यावानी हाणत राहती. तुला सांगू तू बरं झालं माझ्या बायकोनी पाहिलं. माझ्या बायकोनी जर पाहिलं ना तर मला त्याशी पायाला धरून बांधली. अख्खं तुम्हाला बांधून हाणलं पाहिजे. थांबा शूटिंग काढू द्या एकदा. बडबड बंद. तू शूटिंग कशाला काढती? त्यांनी तर पाहिलं ना आपण शूटिंग काढत, ते आपल्याला बी धरून बांधीन. आपल्याला गावात जावं लागेल, डेपुटीला सांगावं लागेल, गावात सांगावं तेव्हा ते वाचणार देऊ. चला ना मग. चल पटक्यान. बघा इथे गावचे उपसरपंच मोबाईल मध्ये बोट घालीत बसलेत. काय झालं? कामाला एवढा गडबडीत आला आणि उपसरपंच काय झालं आता? ओ जीवानीशी जाईल माणूस. तुम्ही विचार करा थोडासा. एक कोण जीवानीशी जाईल? हाऊ डिपुटी, आम्ही आता ते जाले भाऊजी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या बायकोनी ना त्यांना असे दोन्ही हात बांधले होते आणि नुसते कुत्र्यासारखं हाणायचं. काठीनी व्हिडिओ बघा. अरे येडी झाली का काय ही बाय माणूस? येडी नाही, पुरी पागल झाली ती डोक्यापासून तर खालच्या पायापर्यंत. अरे जाल्याला काय जाल्या दुसऱ्या संग भांडण म्हणलं तू मग इटा घेऊन पडतो, फार कोयती घेऊन पडतो आणि बायकोला काय म्हणत? बायका पुढे नांगे टाकले. काय खरं त्यांचं? मग मी काय करू? तू माझ्याकडे खायला आली? काय करू म्हणजे सोडून त्याला जावेने बांधले. येडा झाला का काय? त्या बाईच्या नादी कोण लागन भाऊ? बघितलं मागच्या वेळेस पहिल्या दिवशी आली आम्हाला म्हणले दारू पाजली मायनावरला, उद्या काही झालं तर आम्हालाच गुतीन ती. गुतीन मार मग त्याला तसंच जाऊ द्यायचं. तुझा दोस्त आहे आणि जा तुम्ही दोघं जण, मला सांगू नका. आम्हाला हाणलं तिने तर काय करायचं? मग आयला चांगला गावचा उपसरपंच झालो, सारं मायामुळं भोवती यायला लागलं भाऊ. तसं नसतं. गाव तू सोड आधी तुम्ही येत ना असं काय करता? ऐकलं तर ती बाई आहे ना अण्णाचं ऐकन. बघू अण्णाला एकदा सांगून. चला अण्णाकडे. हा अण्णा. अहो ते जाल्या बांधलाय त्याच्या बायकोनी. आणि ती बाया त्या दोघांनी व्हिडिओ दाखवा. बघा अण्णा, बघा ना. कुत्र्यासारखी मारत होती अण्णा. काय सांगू तुम्हाला? झाडाला बांधलं दुनिया. अहो पण हे थांबायला पाहिजे ना अण्णा. कोणती इतकी वाढाव भया कशी काय बाई माणूस इतकं वाढाव. हो वाढाव म्हणजे तिथं त्याला तर बोलून देत नाही. आपले तोंड बंद करती म्हणजे किती डेंजर आहे ती. मी पाहिलं बाबा आली त्या दिवशीच पाहिलं उद्धव आणि बोलत याडे तिला मान. काय झालं माहितीये का अण्णा? 1-1.5 वर्ष राहिली ना ती तिथं ना तिच्या आईने बिईने बरोबर तिला सांगितलं बाई त्याला बोलायचं शिक, नाही तर नवीन लग्न होऊन आलं तेव्हा त्या पोरीचं तोंड उडत नव्हतं. ज्याला आणायचं तिला फाडाफाडा. लांब जीभ आहे भाऊ तिची. लय बोलती भाऊ ती. सासूने शिकिला असन तिला. आता ती नवऱ्याला बांधू आणि ती म्हणली आपण काय करावं बरं? मी होतो अण्णा चला तुम्ही सांगा ना तेवढं. हे आपली नाही भाऊ ताकद भाऊ. अहो पण ते पोरग मारते ना. त्याला बांधलंय. अरे डेपोटी आहो ती लय वाढाव राव. ती बाई गदळ लय काही बोलत नाही राव. ती उलट पाठ तिनं बांधून मेवा भाव येतो नसेल बोलीला. नंतर रेटायचं. मी तर बघून ते येऊ. चला ना काय असेल बघून ते येऊ. मी काय होतो बी तिच्या पुढे जायची इच्छा नाही, कारण की ती बाई आपलं आदळ काय घ्यायची. मी बी नाही. आपण जर तीच मारायची म्हणायची हे लोक गावातल्या लोकांनी मारलं, आपण बघू नेमकं काय चाललंय आणि वेगळं काय वाटलं पोलिसाला फोन करू. पोलिसाला सांगू भाऊ. पण हा ना राव त्या बाई पुढे आपण हात टेकले हो यायला असं इतकं वाढाव. एवढं मार दिया जाए या छोड़ दिया जाए. ए पारू, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. चित्रपट मध्ये कुठं गाणं शोले मध्ये रे? तुम्ही धर्मेंद्र आहे ना? हा. त्यात पण धर्मेंद्रला बांधलं होतं. बस ना मग अजून कशाला पाहिजे कुठलं का असं ना. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. बोल तेरे साथ क्या सलूक. ठेवते नाही संध्याकाळच्याला. ठेवते. नीट बघा इकडं. कस झालं रील? चांगलं झालं. हो थांबा मला फोन आला. एक मिनिट थांबा. हे भाऊ लांबच राहा. लांब काय ती बाया गदाळी. बाया याला बांधलाय बिट्या. हो अण्णा काल आलते रावे पळून गेले.
रीलच्या बाता करीत असेल. अगं काही नाही, आता नाही बाई ते रील्स काढायचं नवीन चाललंय. त्याला आता अण्णा तिथं डोकत होतं, कुठं गेले गाड्या म्हाताऱ्याला लय म्हातारपणात पाऊल फुटत येत राव. अण्णा काय करा तिने हाका मारली तर आपल्याला, तो जर न्यायला गेला तर उद्या लय अवघड व्हायचं. हाणाराव डेपुटी आपली तर अक्कल बंद झाली भाऊ, त्या बाई पुढे रद्द झाली अक्कल. मी काय म्हणतो माहिती का, त्याच्या जाल्याला वाचवायला पाहिजे. ती बाई त्याला जीवच मारली. हे बायांच्या घोळे आपण काही नको करायचं, आपण गुतायचो. त्या लेकराला वाचावं म्हणून पोलीस सगळ्यात चांगलं भाऊ, आणि त्या बाईला धाडा एक काम केलं बरं राहील. पोलिसाला सांगू असं असं आमच्या गावावर पुरुषावर अत्याचार चालू आहे, बायको मारू राहिली. अहो डेपुटी आपण ती पोलिसाला सांगितलं, पोलीस तिला घेऊन जाईल, पुन्हा आपल्याला सोडावं लागेल. अरे सोडायचं बघू त्या टायमाला, पण आधी आताच बलन जर टळ ना जीव वाचवून ना तिथं. पण डेपुटी होय ना, बायाचा अत्याचार म्हणजे कमी झाला पाहिजे. हो अहो मी बायको सुद्धा तुम्हाला सांगतो, घरात गेलो का अशी वाज घेईन, कुठं मोबाईल चेक करीन, कोणाचा फोन आलता, कुठे गेलता, भलत्या चौकशा करते माझ्या. हो शामराव, त्याला अत्याचार नाही म्हणत, त्याला चॅप्टरपणा म्हणतात. होय बरं मी काय म्हणतोय, तुम्ही नका बोलू बसू. मी काय म्हणतो, एक काम करतो आम्ही ना सुगंधताई, आम्ही पोलिसाला सांगतो. तुम्ही काय येता बाय माणसं, तुम्ही जावा, आम्ही 3 जण जातो, पोलिसाला सांगतो. तोपर्यंत पोलीस पिंजराच घेऊन बोलू तर त्या बाईला तसंच करू. चल तसं बांधलेलं होतं त्यांना तर. बघू आता. तेच ग रील स्टार. हा तेच. रुपा, हा थांब मी परत फोन करते. हा बोला ना. ते जालू भाऊजी कुठे गेले? हे काय येतं? अयो कुठे गेले यांनी? अहो हे तर होतं आता. अगो बाई गेलं वाटतं, गावात आता बोंबलं हिंडायचं असन. अगं रुपा, तू त्यांना मारत होती म्हणून तर नाही गेले ते? कोणाला मारत होती? जालू भाऊजींना. काय बोलताय अहो, मी कशाला मारू माझ्या नवऱ्याला? अगं मी बघितलं माझ्या डोळ्याने, तू चांगलं मारत होती त्यांना. हा अच्छा ते होय. अहो ते आम्ही रील्स काढत होतो, असे हाताबिता बांधून. आता बघा तुम्ही एवढं नटून खटून रील्स बनवता त्या गाण्यावर, आता आमची नाही एवढी परिस्थिती नटून खटून करायची, म्हणून म्हणलं नवीन काहीतरी करावं. मग ती शोले पिक्चर मधलं धर्मेंद्रला बांधतात तसं मी बांधलं, मग ते डान्स बिन्स तसं मग केलं आम्ही नवीन काहीतरी. आणि नवरा बायको कसं फेमस होत्यात ना, असं वेगवेगळं काहीतरी केल्यावर. आम्हाला बी रील स्टार व्हायचंय तुमच्यासारखं. अगं रुपा, पण असं कोणी रील्स बनवतं का? पण तुला माहिती का, तुला तो ते जालू भाऊजींना मारायचा आहे ना व्हिडिओ, इतका व्हायरल झाला. आपल्या गावातले जेवढे ग्रुप आहेत का तेवढ्या ग्रुपवर पडला. ग्रुपवरले ते जे आर्मी लोक असतात ना, त्यांनी लगेच पोलीस कंप्लेंट केली. आणि आता त्या पोलिसांचा पिंजरा असतो ना, तो पिंजरा येऊ राहिला तुला घ्यायला पोलीस. अयो जाळ झाला, कुणी व्हिडिओ काढला असं? अहो नाही हो, मी त्यांना मारत नव्हते अहो. नाही पण तुला सांगू का, आता ते तुला घेऊन जाते पोलीस. एक काम करते का? काय करू? तू 2-4 दिवस निघून जाते का कुठतरी? हा पण कुठं जा? ऐका ना, मी तुमच्या घरी येते ना. हे नको नको, तू जर माझी जर सापडली ना, मला आरोपी म्हणून मला बी घेऊन जातील सोबत. कुठं डोक्याला ताण करते, एक तर माझा नवरा येतो नाही. हे बाई तू जाय ना, माहेरी जाय ना. काय माहिती सांगू का, तू जर सापडली ना, ते जालू भाऊजी म्हणतील बरी बरी घेऊन जा, नाही ताण देते घेऊन जा, असं करतील. तेवढं भे. नाही हो, पण शपथ सांगते मी त्यांना मारत नव्हते हो. आम्हाला रील स्टार व्हायचं म्हणून मी कुटाणा करायला गेले, झाले वेगळं. पण कुणी व्हिडिओ काढला असेल हो, किती बेईमान आहे ती लोक. रुपा, पण हे गावातल्या लोकांना माहिती का तुला रील स्टार व्हायचं होतं? लोकांना वाटलं की तू त्याला खरंच मारते. आता काही खरं नाही, बघ बाई तुला काय करायचं ते. जाऊ दे बाई, असं मी जाते निघून, काय करू मग आता, तोंड दाखवाय. पण जाऊ दे, जाते. पारू, अहे पारू, रुपा, रुपे, अय रुपे, येत आहे इकडं साहेब, येत आहे इथं नाही, इकडं असं साडी बच नाही. घरदार उघड टाकून कुठं गेली बो ही बाया? खाली गेली असं, कडी लावतो, कुत्र बित्र जायचं, घर सुद्धा उघडं ठेवून गेली बा. सुगंधा, अय सुगंधा. काय हो जालू भाऊजी? माय बायको पाहिली का? तुमची बायको? हा. हो, तुम्हाला एक सांगू का? काय? हो, तिचा एक व्हिडिओ नाही का आपल्या गावातल्या ग्रुपवर व्हायरल झाला होता. हा. मग ते डेपुटीन ते ना, आम्हाला सगळ्यांनाच वाटलं ती तुम्हाला लय मारिती का काय, हात बित बांधून
कसलं कसलं मारत होती. अहो मारीत कायची होती, आम्ही दोघं प्रेमाने रील काढीत होतो. अहो जालू भाऊजी हे मला तिने नंतर सांगितलं रील काढत होतो, पण तोपर्यंत सगळ्यांना वाटलं ना ती तुम्हाला खूप मारत होती, अत्याचार करत होती तुमच्यावर. मग सगळेजण पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करायला. म्हटलं ते पोलीस आल्यावर तुम्हाला विचारपूस करतील. तिला म्हटलं जा 2-4 दिवस कुठतरी निघून, दिली काढून. कशा तुम्हाला ताण अशी बिगन ताण देत होते, जाऊ द्या मरू द्या. हा ताण देत होती कायची, आता तर नव्हती आली 2 दिवस. कुठं माझ्या डोक्याला ताण देत होती, कुठे ती या इकडे गेली आता. चल लवकर सांगते माझ्या बायकोला, नाही तर ती माझं ऐकणार नाही. आता तू चल. आता मी येऊ का सोबत? मग तो दिले पाठवून तिकडे पोलिसांना, तोच खबर केली असत्या. चला तुमच्याकडे ताण आहे, चला. चल तुला माहिती कुठे गेली. अरे शामराव तिथं जाले आला. चालू लय मारलं का रे? कोणी मारले मला? मला धाड भरली. अरे तुझ्या बायकोने बांधून टाकला तुला, आम्ही आलतो बघायला तेव्हा. कोण म्हणलं तुम्हाला? अरे आमच्या डोळ्याने बघितले. कोण म्हणलं म्हणजे? वळबिळ नाही उठले ना रे. गप रील काढत होतो आम्ही प्रेमान दोघं. डेपुटी ती काय त्याला मारित नव्हती, दोघं रील काढत होती म्हणे. अशी कशी रील कोणत्या जगातली आखरी? हे बांधून रील कोण काढत असतं असं? अहो ते नाही का चित्रपट, ते नाही का असं बांधलेला ते काय शोले बिले काय शोले, आहे तो? त्याच्यातला धर्मेंद्र झालतो मी. आणि ती बसंती. हा वसंती. आणि हा नाचत होता पण तिला मग लोकांच्या गावातले लोक जळते डेपोटी माझी बायको पळून लावलेले. कोण लावले सांग पहिले. तू आहे ना 12 एकराचा बागायदार, तू जळत येतं, तुझ्या बाहेर जळत येतं. अरे तुम्ही काही नवरा बायको जर काही करायचं असलं तर गावाला सांगून करीत जा ना. असं बिनबोबाट करता काहीतरी लोकांची गैरसमज होते. म्हणजे हे गावाला सांगून करायचं का आम्ही? अरे पण अशा कोणते रील येतं हात बांधून? ते चित्रपट मधले रील येत, चित्रपट मध्ये छोटे शॉर्ट. तुझी बायको कुठं? आम्ही आज पोलिसाला सांगितलं आता एवढ्यात. कुठे मग माझी बायको? अरे आम्ही काय केलंय? मग कोणी केलंय? आम्हाला आम्हाला नाही माहित. खरं सांगशी आम्ही, तुला माहित असेल सगळं. कुणी लावली चाडी माझ्या पोलिसाला माझ्या बायकोची माई? नाही हो, मी अरे बाबा आम्हाला सुगंधा त्या म्हणल्या पोलिसांना यायला सांगून या, तोपर्यंत मी तिकडे जाते. आम्ही इकडे गेलतो. ही सुगंधा व्हिडिओ काढला होता. तो मी नाही काढला व्हिडिओ. नाही मी नाही काढला व्हिडिओ. मी काढला का हो शामराव? तू आटकून माझी बायको पळून लावलेली डेपुटी याला ना काम साधत ना माझी बायको नसली मी काम सातम काढा कामाला पडतो पटून सुटून. अहो दलिंदर तुम्हीच गिळायला माझ्या दारामध्ये पडेल काय गेलायला. बरं 1 मिनिट भांडू नका तुम्ही सुगंधाताई. तुम्ही शान आहे देसन काय भांडता? मी काय म्हणतोय म्हणजे मी येणार का? मी तुमच्या नावाने तिघांच्या नावाने तुम्ही शानाचे, पण त्या लेडीज म्हणून त्यांना आधी शान म्हणलो. लेडीज पण असते ना, आणि तुम्ही नंतर शाना. मी काय म्हणतोय तुझी बायको रुसून गेली कायची? हा तुम्ही माझी बायको सापडून द्यायची बरं का तिघांनी? व्यापार पाडी ना. तुम्ही जातो दोघं जण. मी पोलिसांना फोन लावतो. यांचं असं चालू होतं बरं का. आता गेली असं जवळ इथंच गेली आता. अहो डेपुटी मीच तिला म्हटलं कुठतरी 2-4 दिवस निघून जाय, तुम्ही पोलीस घेऊन येणार आहे ना. म्हटलं तिच्या बघितलं का? म्हणजे आपल्याला म्हणली अहो, पोलीस. शामराव, ती मला म्हणे मी तुला घरी येऊ का? मी तिला म्हटलं मला पण येतील ते तुझ्यासोबत, मला नाही यायचं. बस बस ना. ही म्हणली पोलीस. तुम्ही कुठे चालले? माझी बायको आणू 2 लागा. मिनिट 2 मिनिट. हात सोड आलो, थांबा हात सोड मी. हात सोड हात तो सोड. तुम्ही दोघं ते निपटा. डेपुटी मला बाकी माहित नाही. सुगंधा माझी बायको आणून ती नाही तर तुला दारात येऊन डोकं आपली सगळं रक्ता बोंबळ करीन, तुला गुतूनच टाकीतो. आता मी कोण बघू तुमची बायको? तो लावली तिथून बघ. चल मला नको सांगू इकडे ये. हा गाव पाहिलं, रानात गेलो कुठेच नाही. एकाच दार नाही सोडलं, एकाच्या दाराला चालण्या ठेवली. पुढे गेली काय नाही. पारू ओ ए रुपा पारू ओ हो मला कुत्र मोद काय तू ओ झाल्या. अरे माझ्या बायकोचाच आवाज दिसते. मीच आहे. घरात काय करीत होती? अहो काय सांगू तुम्हाला, आपण ती रील काढल्या नव्हत्या का? हा ती कुणीतरी बघितलं, त्याचा व्हिडिओ काढला, व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं, कुठं व्हायरल केलं. सगळ्याला वाटायला लागलं की मी तुमच्यावरती अत्याचार केला म्हणून. नाही तर बांधलं होतं ना, म्हणून त्यांना वाटलं तू मला बांधून हानी ती हा. सांगितलं ना डेपुटीन ती सुगंधा ती जळत होती आपल्यावर. अहो तो सुगंधताई घरी आल्या होत्या. त्यांनी म्हणल्या की तुझे हे अत्याचाराचा व्हिडिओ बघून कुणीतरी पोलीस कंप्लेंट केली. तिनेच केलती, कोणी खायची केलती, लय खापड तोंडी ती. अयो आणि मला म्हणल्या जा पळून. मी नाही गेले कारण की मला माहितीये मला नाही करमत तुमच्याशिवाय. म्हणून मी काय केलं, त्यांना म्हणलं हा मी जाते 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 आणि परत गपचूप येऊन खाटाखाली लपले. मला तुम्हाला सोडून जाऊच वाटेना. बरं जाऊ दे मरू दे, आता सगळं शांत झालं वातावरण. काढायची का आता रील? आता नको बाबा रील काढायला. अहो एकच रील काढली तर नाकी 9 आल्या. आता रील नाही काढायच्या, आता नुसत्या रील बघत बसायच्या. आणि त्या सुगंध ताईला बघते आता मी. मग मी बघू का सुगंधाची रील? चला घरात गपगुणानी लागलं लगे रील बघायला.